brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर चर्चांच्या केंद्रस्थानी आलेली बीडमधील गुन्हेगारी अजूनही संपायचं नाव घेत नाहीये। गेल्या काही दिवसांमध्ये अपहरण करून अमानुष मारहाणीचे बीडमधले अनेक व्हिडिओ समोर आले। शिवराज दिवटे या तरुणाला झालेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला गेला। या वादाला जातीय किनार होती का असा प्रश्न देखील यानंतर उपस्थित झाला। बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आता व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवरून काही आदेश जारी केलेत। बीड जिल्ह्यात काही नागरिकांकडून आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत। सदर आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा फोटोची खात्री न करता काही समाजकंटकांकडून ते व्हायरल करून त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय। यामुळे बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोख्याला तडा जात आहे। सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो किंवा पोस्टवर सायबर पोलीस स्टेशनकडून बारकाईने लक्ष ठेवलं जात असून एखादी व्यक्ती अशा आक्षेपार्ह पोस्ट करत असेल किंवा तशा पोस्ट व्हायरल करतील तशा व्यक्तींविरुद्ध तसेच अशा आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल करून त्याची शहानिशा न करता किंवा खात्री न करता त्याला जातीय रंग देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तसेच आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो किंवा पोस्ट व्हायरल करून एखादा अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास व त्यातून होणाऱ्या सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेच्या नुकसानास जबाबदार धरून अशा व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल करून कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेश बीड पोलीस अधीक्षकांनी जारी केलेत। त्यामुळे नवनीत कावत यांच्या इशाऱ्यानंतर आता तरी बीडमधील गुन्हेगारीला आळा बसतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।